नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. एस टी आगारातील विविध समस्यांवर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाणे एस टी आगारातील विविध समस्या आणि एस टी महामंडळाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विभाग नियंत्रकांना निवेदन दिलं आहे. माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन, महागाई भत्ते, बस दुरुस्ती, CCTV सुविधा आणि नवीन बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसंच आगारातील स्वच्छतागृहांची दुरावस्था, हॉकर्सचा त्रास आणि सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आलं. या ठिकाणी महिलांकडनं प्रसाधनगृहाच्या वापरासाठी ₹2 घेतले जात असल्याची धक्कादायक बाब देखील निदर्शनास आली. या संदर्भात 15 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील माजी खासदार राजन विचारे यांनी दिला. नंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे. आज तुम्ही बघितलं ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे आहेत, बाबा आदम जमान्यापासून फक्त जे सर्व बस स्थानक आहे त्यांना कुठलीही सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या ठिकाणी जे टॉयलेट आहे महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर. आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून ₹200 घेतले जातात 500 आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन करा ना. तुम्ही मला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला? आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो. 3 महिने झाले त्या ठिकाणी त्या नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत, तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं. ठाणे महानगरपालिकेच्या पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमध्ये पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामं 3 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या वेळात करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या तसंच स्टेमच्या पाणी पुरवठ्याचा 12 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तकनगर, साकेत, श्रीनगर, मुंब्रा, कळवा आदी भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शटडाऊननंतर 1-2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिकेने केलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने अ वर्ग स्थानकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत ₹1 कोटी पारितोषिक मिळवलं. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. ब वर्गामध्ये भंडारा विभागातील लाखणी तर क वर्गात अहिल्यानगर विभागातील अकोले बसस्थानक अव्वल ठरलं. राज्यातील 54 बसस्थानकांना एकंदर ₹3 कोटी बक्षिसं दिली जाणार आहेत. स्वच्छता, प्रवासी सुविधा, सुशोभीकरण आणि व्यवस्थापनातील सुधारणा यामुळे ही बसस्थानकं आदर्श ठरल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री दशरथ यादव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. शिवसेनेचे वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पुनश्च एकदा वागळे एस्टेट परिसरामध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवणारे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिसरामध्ये शिवसेनेचा विचार प्रभावीपणे पोहोचवणारे शिवसेना वागळे विभाग प्रमुख श्री एकनाथजी भोईर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports,
and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. शिवसेना वागळे विभाग प्रमुख आमचे नेते माननीय श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सुनील सुरवसे यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एकनाथ भोईर साहब आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री सुनील सुरवसे यांच्या वतीने माननीय श्री एकनाथ भोईर साहेबांना वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ भोईर साहेबांना नगरसेविका एकता भोईर, यज्ञा भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वासिंद परिसरातील दहागाव येथे शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 48 तासात खुनाचा उलगडा केला. मृताची ओळख कोर्ला येथील शमशाद अली अशी पटली. तांत्रिक तपास, CCTV फुटेज आणि मिसिंग प्रकरणांच्या विश्लेषणातून पोलिसांनी सय्यद हसन बादशाह आणि समीर कल्याणकर या दोघांना अटक केली. उसने दिलेल्या पैशांची परतफेड मागितल्याच्या रागातनं आरोपींनी शमशाद अली याला वासिंद येथे बोलावून त्याचा खून केल्याची कबुली दिली. साकीनाका पोलीस स्टेशनमधून आम्हाला ही माहिती मिळाली की तिथं या व्यक्तीशी मिळता जुळता एक व्यक्ती मिसिंग होता आणि त्याची मिसिंग जी आहे त्याच्या पत्नीने दाखल केली होती. त्या पत्नीला त्याचे कपडे आणि चप्पल दाखवले असता तिने ओळखले आणि त्याच्यावरून त्या व्यक्तीची ओळख पडली. त्या व्यक्तीचं नाव होतं शमशाद अली वारिस अली, वय 35 वर्ष, काजूपाडा कुर्ल्याचा राहणार होता. त्या व्यक्तीकडे त्याच्या पत्नीकडून माहिती घेतल्या असता असं कळालं की त्याचे पैशाचे देवाणघेवाण काही लोकांशी होते आणि तांत्रिक आणि इतर माहितीच्या आधारे 2 सस्पेक्ट्सला आम्ही ताब्यात घेतले. ते 2 सस्पेक्ट्स होते सय्यद हसन सय्यद मेहबूब बादशाह 38 वर्षाचा, मुंब्रा या ठिकाणचा, आणि दुसरा आरोपित होता समीर अब्दुल करीम कल्याणकर, माहीमचा राहणारा. या दोघांना जेव्हा इंट्रोगेट केलं तेव्हा त्यांनी सदरचा खून केल्याबाबतचं त्यांनी कन्फेस केलं. त्याच्यामध्ये हकीकत ही होती की या व्यक्तीने, जो मयत व्यक्ती आहे, त्यांनी जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये त्यांना जे बादशाह आहे त्या व्यक्तीला उधार दिले होते आणि त्या पैशाचा तो तकादा सारखा लावत होता. ठाणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जिल्ह्यामध्ये 3260 किलोलिटर पेट्रोल आणि 1388 किलोलिटर डिझेल उपलब्ध आहे. इंधनाचा काळा बाजार रोखण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहनांशिवाय इंधन घेणाऱ्यांची सविस्तर नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कळवा आणि कसारा येथे बेकायदेशीर साठेबाजी आढळल्यानंतर प्रशासनाने संयुक्त दक्षता पथकं तयार केली आहेत.
इंधनाची साठेबाजी किंवा काळा बाजार आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विधान परिषद निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामं रखडल्याने त्यांना विशेष सूट देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, ड्रेनेज दुरुस्ती, संरक्षक भिंती आणि आपत्कालीन कामं तातडीने पूर्ण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया आणि मंजुरी रखडल्यास नागरिकांना पावसाळ्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं देखील श्री म्हस्के यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक हित लक्षात घेऊन आवश्यक कामांना तत्काळ परवानगी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.